पण मग साधारण किती टक्के आपलं कार्बोहायड्रेट्स पाहिजे, किती टक्के फॅट्स पाहिजे आणि किती टक्के प्रोटीन्स पाहिजे? प्रोटीन्स 20% पर्यंत तरी पाहिजे. तुमचं बॉडी वेट आणि सगळं कॅल्क्युलेट केलं तर 55% डिपेंड्स ऑन हाऊ मच यू आर वर्किंग. जर डेस्कटॉप असेल तर 50 to 55% तुम्ही घ्या कार्ब्स, 20% प्रोटीन आणि 15 to 20% तुमचं फॅट्स असू दे. आणि प्रोटीन्स कशातनं मिळालं पाहिजे? प्रोटीन्स इट डिपेंड्स तुमची कल्चरल काय आहे, तुम्ही कुठल्या कम्युनिटीला बिलॉंग करता. असं नाही की मी उद्या सांगेन सगळं बंद करा, असं पण नाहीच चालत. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, राहणं सहाणं वेगळे आहे. जर तुम्ही नॉनव्हेज घेत असाल, नॉनव्हेज इज ॲक्च्युली व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन, म्हणजे डायरेक्ट प्रोटीनचा सोर्स आहे. पण तुम्ही जर खात नसाल तर देर आर लॉट ऑफ व्हेज सोर्सेस, जसे आपले स्प्राउट्स आहेत, नट्स आहेत आणि काही भाज्यांमध्ये मिळतात, पण खूप कमी प्रमाणात मिळतं प्रोटीन्स. तर जास्ती करून स्प्राउट्स, सगळ्या डाळी, कडधान्य, मोड आलेली कडधान्य, बीन्समध्ये खूप चांगले प्रोटीन्स आहेत. आणि सेकंड इज डेअरी प्रोडक्ट्स आहेत, पण डेअरी तुमचा सोर्स चांगला असणं, ऑथेंटिक सोर्स जिथे, कारण डेअरी इंडस्ट्री खूप रिस्की आहे आता. तर सोर्स तुमचा जर ऑथेंटिक असेल तर गो ॲड विथ द डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी इंडस्ट्री रिस्की का आहे? कारण आपली इंडियाची जी पॉप्युलेशन आहे मॅडम, तुम्ही बघताय की किती वाढत चालली आहे आणि प्रोडक्शन ऑफ डेअरी शुड बी इक्वल, कारण डिमांड तेवढा आहे. आज प्रत्येक घरामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ, मिठाई, पनीरचा एक ट्रेंड आला आहे. आणि पनीरची न्यूज पण बरीच डेंजरस येते की नकली पनीर हे 83% सॅम्पल्स नकली निघतात. आता FSSAIने काढलेली न्यूज आहे की पनीर अवॉइड करा, कारण डेअरी इंडस्ट्री. तर तुमचा जो प्रश्न आहे की डेअरी डेंजर काय आहे, कारण पॉप्युलेशन आपली खूप जास्त आहे आणि प्रोडक्शन त्याच्या अगेन्स्ट नक्कीच तेवढं मॅचअप नाही करत. आणि एवढं दूध कधी होतं का, जेव्हा ती कॅटल प्रेग्नंट असेल तेव्हा. सो त्यांना आर्टिफिशियल प्रेग्नंट केलं जातं, त्यासाठी त्यांना हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स दिले जातात. सेकंड थिंग, त्या कॅटलचं जे एक वजन जे आहे कम्पेअर टू ह्युमन बॉडी, इट इज 3 टाइम्स. म्हणजे एक गाय किंवा जर म्हैस जर बघितली, 300-400 किलोच्या आसपास अप्रॉक्सिमेटली त्यांचं वेट असेल. तर आपण जेव्हा पॅरासिटामॉल घेतो, आपण कॅल्क्युलेट करतो की बॉडी वेट किती, आणि अगेन्स्ट इवन अँटीबायोटिक्स, साधी आपण मॉक्स जर तुम्ही बघत असाल, तुम्ही देत असाल मॉक्स, की आपण बॉडी वेट कॅल्क्युलेट करून देतो. सो ह्या कॅटल्समध्ये त्यांच्या बॉडी वेटला सूट होईल एवढ्या स्ट्रॉंग अँटीबायोटिक्सचा डोस तो दिला जातो. आणि हॉर्मोन्स, ऑक्सिटोसिन, जे त्यांना आर्टिफिशियली प्रेग्नंट करायला हेल्प करतं. सो हे दोन्ही अँटीबायोटिक्स आणि हॉर्मोन्स, दे ट्रॅव्हल थ्रू द मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स इन आवर ब्लड अँड डिस्टर्ब आवर हॉर्मोन्स. आपले हॉर्मोन्स, थायरॉईड, मग आपण आता बघतोय की 9 वर्षामध्येच मुलींना पाळी सुरू झाली, किंवा अर्ली मेनार्की, अर्ली थायरॉईड, हे सगळे, किंवा ओबेसिटी चालू होते मुलांमध्ये. मग पॅरेंट्सना वाटतं की चब्बी आहे मुलगा, पण ॲक्च्युली दीज आर द साईड इफेक्ट्स ऑफ डेअरी प्रोडक्ट्स. सो म्हणून आम्ही सांगतो की तुमचा सोर्स बघा, तुम्ही जिथून घेत आहे तिथे पण आम्ही कुठे स्ट्रिक्ट नाही सांगत की बंद करा. सोर्स बघा, आता A2चे आले, गीर गाईचे प्रोडक्ट्स मिळत आहेत, किंवा ऑर्गॅनिक मिल्क तुम्ही बघू शकता. तुमचा लोकल कुठेतरी तबेलावाला असेल त्याच्याकडून तुम्ही सोर्स करा. ॲक्च्युली तिथे ॲटलिस्ट तुम्हाला श्युरिटी असेल की तो काही मिक्सिंग नसेल करत किंवा हॉर्मोन्स नसेल देत. सो डेअरी खूप डेंजरस आहे आता, इंडस्ट्री खूप डेंजरस आहे, त्यामुळे पॉप्युलेशनच्या अगेन्स्ट त्यांना ते करायला लागतं आहे. सो वी शुड बी स्मार्टर की आपण कुठली चॉईस करतो आहे. त्यामुळे आम्ही सांगतो की डेअरी प्रोडक्ट्स अवॉइड करा. त्यातल्या त्यात ताक सांगतो लोकांना की ताक तुम्ही 3 वेळेला घ्या, कारण आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे की ताक हे पृथ्वीवरचं अमृत आहे. जे देवांना अमृत मंथनमध्ये जे मिळालं अमृत, तर माणसांना, ह्युमन काइंडला जे नाही मिळालं, ते ताक हे धरतीवरचं अमृत आहे, असं चरकाचार्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे, आणि पचनाला ताक इज गुड, म्हणजे त्याच्यात प्रोबायोटिक्स पण आहेत, प्रोटीन खूप चांगलं मिळतं. अगेन बॉटम लाईन, सोर्स शुड बी व्हेरी गुड, ऑथेंटिक सोर्सवरून घ्या. सो इट विल बी अ श्युरिटी फॉर युअर हेल्थ. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, चांगलं जेवण आणि चांगलं सोर्सिंग, तिथे तुमची हेल्थ तुम्ही स्वतः प्रोटेक्ट करू शकता, इन्स्टेड ऑफ फॉलिंग फॉर मार्केटिंग ॲड्स किंवा पनीरचा जसा ट्रेंड आहे. मी तेच विचारणार होते की पनीर सध्या एवढं आपण म्हणतो ना, खरं पनीर नाहीच, आणि त्याच्यात टेस्ट येतात आता. तर मग पनीरला काही पर्याय आहे का? पनीरला सोयाबीनचा एक पर्याय येतो, सोयाबीनचं पनीर करून ते टोफू नावाचं बनतं. दॅट इज गुड, म्हणजे ते
अगेन डायजेशनवरती पण अवलंबून आहे. कोणाला ते डायजेस्ट व्हायला वेळ लागेल, कोणाला लवकर पचेल. त्याची टेस्ट लोकांना लगेच ॲक्सेप्ट नाही होत. पण जर कोण माइंडफुल असेल की मला मिल्क पनीर रिप्लेस करून हे घ्यायचं आहे, तर दे कॅन ऑप्ट फॉर टोफू. इट इज गुड. प्रोटीन चांगलं आहे आणि ॲब्झॉर्ब पण चांगलं होतं. तेच पनीरचं स्विगीवरती तुम्ही जर बघाल तर ॲनालॉग पनीर म्हणून प्रोडक्टच अवेलेबल आहे. दॅट इज ॲक्च्युली मेड अप ऑफ व्हेजिटेबल ऑइल. पाम ऑइलने ते बनवलं जातं. पण त्याचा काय शरीराला फायदा? काहीच फायदा नाही. इट इज अ चीपर व्हरायटी. त्यांना डेअरी जमत नाही, परवडत नाही म्हणून. आणि फास्ट जे QSR रेस्टॉरंट्स आहेत, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट, स्मॉल कॅफेज, ते actually विकतात analog पनीर? हां, इट इज इझिली अवेलेबल ऑनलाईन. आणि थँकफुली दे मेन्शन इट की ॲनालॉग. नाहीतर पण सगळेजण वाचत पण नाहीत की ते ॲनालॉग आहे किंवा डुप्लिकेट पनीर आहे. पीपल जस्ट टेंड टू बाय इट आणि दॅट इज रिस्की. ते पाम ऑइलचंच तुम्ही पनीर खाता ॲक्च्युली. त्यामुळे आणि माझे काही फ्रेंड्स आहेत जे स्वतः पनीर इंडस्ट्री किंवा डेअरी इंडस्ट्रीमध्ये आहेत. ते स्वतः सांगतात की आम्ही कधीच पनीर हात नाही लावत. दॅट मीन्स दे ऑल्सो नो की हे सगळं डुप्लिकेट आहे जे हॉटेलमध्ये मिळतं आहे. त्यामुळे सोर्स ऑथेंटिक तुम्ही ठेवा. तुम्हाला माहिती असलेल्या इटरी, कॅफेटेरियामध्ये तुम्ही जर खाल्लं तर तुमची हेल्थ मेंटेन ठेवू शकाल. कारण जसं मार्केटिंग होतं आहे, जसं सगळ्यांचं बिझनेस डेव्हलप होतं आहे, इट इज नॉट रॉंग ऑन दॅट. दे आर स्मार्ट, वी नीड टू बी मोर स्मार्टर. असं आहे. सगळ्यात जास्त चांगलं जर आपण म्हटलं प्रोटीन तर अंडी खाणं चांगलं ना? हां, बेस्ट. इफ यू आर ओके विथ, तुम्ही जर खात असाल नॉनव्हेज तर बेस्ट इज एग्स. डायरेक्ट तुम्हाला 1 अंड्यामधून 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं. किती अंडी खाल्ली पाहिजे दिवसाला? तुमच्या आपल्या बॉडी वेट आणि तुम्ही वॉटर इनटेक, एक्सरसाइज यावरून 3 ते 4 तुम्ही इन डिवायडेड पोर्शन्स 3 eggs मिनिमम यू कॅन टेक. आणि म्हणजे वाढत्या वयातल्या मुलांनी किती खावी आणि साधारण 40च्या 50च्या लोकांनी बैठं काम करणाऱ्यांनी किती खावीत? त्यांचं जर वेट हे जास्त असेल बैठं काम करणाऱ्यांचं, त्यांना 4 ते 5 eggs खाणं इज ओके. एक व्हाईट? होल एग्स ऑल्सो. होल एग्स? या पण मग ते जो पिवळा भाग असतो त्याच्यामध्ये फॅट खूप असतं असा एक समज आहे ना? हो, दॅट इज नॉट गोइंग टू इन्क्रीज युअर सिरम कोलेस्ट्रॉल. त्याच्याने तुमचा ब्लडमधला कोलेस्ट्रॉल नाही वाढत. अच्छा, म्हणजे जे पिवळा जो बलक असतो अंड्याचा त्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही? नाही. डायटरी कोलेस्ट्रॉल त्याच्याने तुम्हाला मिळतो. सिरममध्ये जाऊन तर तुम्हाला एफेक्ट नाही करत. सो इट इज ओके टू इट? या, इट इज ओके टू इट. आणि व्हॉट वी टेल इज खाऊन बर्न करा, यूज इट. तुम्ही बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. असं नाही की आता डॉक्टरांनी सांगितलं चालेल म्हणून तुम्ही खाऊन बसलात तर त्याचा कुठेतरी अपाय होणार नाही. एव्हरीथिंग इफ इट इज इन एक्सेस इट इज गोइंग टू हार्म. कुठलेही पदार्थ लिमिटमध्ये ठेवणं, माइंडफुली जेवणं आणि त्याचं यूज करणं. युटिलिटी इन एक्सरसाइज, वॉकिंग, एनी काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी, दॅट इज ऑलवेज ॲडवायजेबल. आणि लहान मुलांमध्ये आम्ही सांगतो की 20 ग्रॅमपर्यंत तुम्हाला प्रोटीन म्हणजे वाढत्या यामध्ये तेवढं लागेल. तर फक्त अंड्यावरती न डिपेंड राहणं, ताक आहे, ताक आणि एग्स 1 ते 1.5 अंडं तुम्ही मुलांना देऊ शकता. तो प्रोटीन कसं याच्यात डायरेक्ट सोर्स असल्यामुळे ते लगेच ॲब्झॉर्ब होतं आणि त्यांची ग्रोथ पिकअप होते. सो इट इज ॲडवायजेबल टू गिव्ह एग्स इन स्मॉल किड्स.